नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. श्रावण सुरू झाला की मंगळागौरीचे वेध लागतात. आज आता आपण मुली अगदी संडे ब्रंचला वगैरे भेटत असलो तरी नऊवारी नेसून एकत्र भेटून गाणी गात फुगड्या घालत रात्र जागवणं, खळखळून हसणं, मनमुराद खेळणं या सगळ्याची आजही गंमत वाटते. आपण अगदी कितीही बिझी असलो तरी हे मिस करावं असं वाटत नाही. पण या सगळ्यात अनेकदा मंगळागौरीची कहाणी ऐकणं मात्र राहून जातं. असंही वाटतं की आपण ती लहानपणी ऐकली आहे की. साप, शाप, यमदूत ही तर जुन्या काळातली गोष्ट आहे. आजच्या काळामध्ये कुठे ऐकत बसायची ही कथा. पण लोककथा ही कधीच नुसती गोष्ट नसते. ती एक तिजोरी असते. आतमध्ये आपल्या आज्या पणज्यांनी शहाणपण लपवून ठेवलेलं असतं, कारण ते थेट सांगता येत नव्हतं. आज आपण ती तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करूया. मंगळागौरीची कहाणी काही साधी सरळ गोष्ट नाही आहे. खूप वेगवेगळी वळणं या कथेत येतात, पण ही गोष्ट अनेक गोष्टी आपल्याला शिकवतेही. चला तर सुरुवात करूया. मंगळागौर म्हणजे काय? श्रावण महिन्यातलं व्रत. नवविवाहित मुलगी लग्नानंतर पहिली 5 वर्ष श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी हे करते. गौरी म्हणजे पार्वती. पूजा, उपवास आणि मग सगळ्या सख्या मैत्रिणी एकत्र येऊन रात्रभर जागरण करतात. फुगडी, झिम्मा, पिंगा, उखाणे, गाणी या सगळ्यामुळे मुली एकत्र येतात. 5व्या वर्षी उद्यापन म्हणजे व्रताची सांगता होते. जागरणाच्या रात्री ही कहाणी सांगितली जाते. तर ती कहाणी सुरू होते आटपाट नगरापासून. एक आटपाट नगर होतं. तिथे एक वाणी राहत होता. सुखवस्तू संपन्न होता तो, पण त्याला मूलबाळ नव्हतं. त्यांच्या दारी एक गोसावी भिक्षेला ये, पण निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घ्यायची नाही असा त्याचा नेम. त्याची बायको रोज भिक्षा घेऊन यायची आणि तो गोसावी ती न घेता निघून जायचा. एक दिवस वाण्याने बायकोला युक्ती सांगितली. दाराआड लपून बस. तो अलख म्हणाला की सोन्याची भिक्षा त्याच्या झोळीत टाक. तसंच झालं. गोसाव्याचा नेम मोडला. तो संतापला. तुला कधीच मूल होणार नाही असा त्याने शाप दिला. बघा, कथा एक फार अवघड गोष्ट सांगते. माणूस डेस्परेट झाला की कोणतंही पाऊल उचलतो. वाण्याने गोसाव्याचा नियम मोडला आणि त्याचा फारच भयंकर परिणाम झाला. अर्थात ह्याला दुसरी बाजू आहेच. आता त्या गोसाव्याचा नेमही बघा किती क्रूर होता. ज्याला मूल नाही त्याच्या हातचं घ्यायचं नाही, म्हणजे दुःखी माणसाला समाजाने आणखीन बाजूला काढायचं, म्हणजे दोघंही चुकले असंच म्हणावं लागेल की नाही. पण सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे दुसऱ्याचं दुःख समजून घेणं. वाण्याची बायको त्या शापाने घाबरून थेट गोसाव्याच्या पायावर पडली. गोसाव्याला पाझर फुटला. त्याने उशाप दिला. नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बसून निळी वस्त्र घालून रानात जा. जिथे घोडा अडेल तिथे खण, देवीचं देऊळ लागेल. वाणी रानात गेला. घोडा अडला, खणलं आणि खरंच सोन्याचं देऊळ, हिरेजडित खांब, माणकांचे कळस, सुंदर असं देवीचं देऊळच लागलं. देवी प्रसन्न झाली. म्हणाली, वर माग. तो म्हणाला, घरदार आहे, गुरढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पोटी मूल नाही म्हणून दुःखी आहे. आणि देवी जे उत्तर देते ते या कथेतलं सर्वात मोठं वाक्य आहे. अल्पायुषी पुत्र मागितलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी मागितलास तर जन्मांध होईल, कन्या मागितलीस तर बालविधवा होईल, इच्छा असेल ते माग. मला या कथेतील हा प्रसंग खूप आवडतो, कारण मला वाटतं देवीच्या वरदानात ही शिकवण दडली आहे ना. पूर्ण गोष्ट कोणालाच मिळत नाही, ना तेव्हा आणि ना आजही. आयुष्य आपल्याला सगळं कधीच देत नाही. आणि वाण्याने काय निवडलं तर अल्पायुषी पण गुणी, म्हणजे त्याने लांबीपेक्षा खोली निवडली. पुत्र जर गुणी असेल तर अल्प आयुष्यातही तो आई वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवेल. आता इथे कन्येचा आणि तिच्या बालविधवा होण्याचा जो उल्लेख आहे तो तेव्हाच्या स्त्रियांची स्थिती दाखवतो. आज मुलींचं कर्तृत्व बघून देवीने आपला प्रश्नही नक्कीच बदलला असता. तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा.
तर त्याने अल्पायुषी गुणीपुत्र मागून घेतला. मग देवीने सांगितलं, देवळामागे गणपती आहे, त्याच्या मागे आंब्याचं झाड, गणपतीच्या दोंडावर पाय देऊन झाडावर चढ, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल. आता बघा, वाणी काय करतो? गणपतीच्या दोंडावर पाय देतो, झाडावर चढतो, पोटभर आंबे खातो आणि वर घरी नेण्यासाठी टोपली भरून घेतो. खाली उतरून बघतो, टोपलीत एकच आंबा. पुन्हा चढतो, पुन्हा भरतो, पुन्हा एकच. 4-5 वेळा हे असंच होतं. शेवटी गणपती बाप्पा त्याची ही धडपड सगळी बघून म्हणतो, अरे तुझ्या नशिबी एकच फळ आहे. हाही पुन्हा एकदा फार महत्वाचा धडा आहे बघा. देवीने काय सांगितलं होतं? एक फळ घे, स्पष्ट सूचना होती. पण माणसाचा स्वभाव, मिळालं की अजून हवं. वर्षानुवर्ष एका मुलासाठी झुरणारा माणूस आणि झाडावर चढल्यावर पाहिलं काय करतो ते? स्वतः पोटभर खातो आधी आणि मग साठवायला लागतो. मोहाचं इतकं अचूक चित्र दुसरीकडे सापडणार नाही. आणि गंमत बघा, म्हणजे मोहामुळे हाती काय लागलं? फक्त वेळ वाया गेला आणि 4-5 वेळा फजिती झाली ती वेगळीच. आता तो एक आंबा बायकोने खाल्ला, मुलगा झाला. 8व्या वर्षी थाटामाटात मुंज झाली. 10व्या वर्षी लग्नाची बोलणी सुरू झाली. पण आई बापांना माहित आहे मुलगा अल्पायुषी आहे, मुलगा गुणी आहे, ज्ञानी आहे. तो म्हणतो, आधी मला काशी यात्रा करू द्या, ज्ञान संपादन करू द्या आणि मग मी लग्न करेन. मग मामा भाचे काशीला निघाले. वाटेत एक गाव लागलं. तिथे काही मुली खेळत होत्या. मुलींचे खेळता खेळता झाले भांडण. एकीने दुसरीला म्हटलं, तू किती लबाड आहेस. त्यावर ती मुलगी ताठ मानेनं म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळावंशात कुणीही लबाड नाही, मग मी तर तिची मुलगी आहे. बघा, त्या मुलीने काय केलं? ती रडली नाही, आईकडे तक्रार घेऊन गेली नाही. तिने स्वतःच्या घरातल्या संस्कारांचा दाखला दिला. घरात जे घडत असतं, आई वडील कसे वागत आहेत, यात मुलं स्वतःची ओळख नकळत शोधत असतात. त्या मुलीचं हे बाणेदार बोलणं ऐकून मामाला वाटलं, आपल्या गुणी भाच्याला अशी बायको हवी. ह्या गोष्टीत ड्रामा म्हणजे नाट्य इतकं आहे ना. बघा, त्याच दिवशी गोरज मुहूर्तावर त्या मुलीचं लग्न असतं आणि नवरा मुलगा ऐनवेळी आजारी पडतो. आई बापांची पंचायत होते. ठरल्या वेळी लग्न लागलं नाही तर समाजात नाचक्की होणार. म्हणून लग्न सोहळा पार पडण्यासाठी जावयासारखाच दिसणारा दुसरा कोणी तरुण मिळतो का म्हणून त्यांची शोधाशोध सुरू होते. त्यांना आजच आलेले हे मामा भाचे दिसतात. या मुलाला उभं करून लग्न लागतं. आमच्या घरी कोणी लबाड नाही असं अभिमानाने तिने सांगितलं होतं. पण त्याच घरातल्या लोकांनी समाजाच्या भीतीने केवढी मोठी लबाडी केली. आपण मोठी माणसं किती सोयीस्कररित्या आपले नियम बदलतो. पण हे पाहणारे निरागस छोटे डोळे अनेकदा आपली लबाडी अचूक टिकतात. इथेही आपल्याला तेच झालं. लग्न लागलं. वधूवर दोघांना गौरी हारापाशी झोपवलं. मुलीला स्वप्नात देवीने दृष्टांत दिला, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, त्याच्यासाठी दूध ठेव, जवळ एक कोरा करा म्हणजे भांड ठेव, दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल, कापडाने त्याचं तोंड बांधून टाक. तिने तयारी केली आणि तसंच घडलं. तिने देवीने सांगितलं ते सगळं केलं. तिच्या धाडसाला दाद द्यायला हवी. हे आजच्या मुलींना नक्की सांगायला हवं की संकटाशी लढायला मोठी साधनं लागत नाहीत. डोकं शांत ठेवून हाताशी असलेली साधनं वापरून प्रसंगावधान ठेवता यायला हवं. सकाळी उठून तिने ते बंद केलेलं भांड देवीने सांगितलं होतं तसं वाण म्हणून आईला दिलं. आईने उघडून बघितलं तर सापाऐवजी हार निघाला. तिच्या धाडसाला ही देवीने दिलेली शाब्बासकी म्हणूया. मामा भाचे जायला निघाले. मुलीला ठाऊक होतं की लग्न या मुलाशी लागलं म्हणजे हाच आपला नवरा. भाच्यानेही या मुलीला आपली पत्नी मानलं होतं. त्याने तिला स्वतःची अंगठी खूण म्हणून दिली तर तिने त्याला लाडवाचं ताट दिलं. दोघांकडेही आता एकमेकांची खुणेची एक एक वस्तू आहे. मामा भाचे काशीला जायला निघाले. सकाळी पहिला नवरा मांडवात आला. मुलगी म्हणाली, हा माझा नवरा नाही.
सगळ्यांनी समजूत काढली, पण ती ठाम राहिली. आता आईबाबांसमोर प्रश्न की तो प्रवासी मुलगा तर इथे नाही, त्याला शोधायचं कसं? त्यांनी एक अभिनव पर्याय काढला. त्यांनी अन्नछत्र सुरू केलं. जो कोणी जेवायला येईल त्याचे पाय मुलीने अंगठी घालून धुवावेत असं ठरलं. म्हणजे मुलीला त्या मुलाची ओळख पटेल. शेकडो लोक येऊन गेले. दुसरीकडे मामा भाचे काशीत पोहोचले सुद्धा. भाच्याला मूर्छा झाली. यमदूत त्याचे प्राण न्यायला आले आणि मंगळागौर आडवी आली. युद्ध झालं. यमदूत पळाले. भाचा पुन्हा शुद्धीवर आला. मामाच्या हे लक्षात आलं की भाच्याच्या जीवावरचं संकट दूर झालं. परतीच्या वाटेवर तेच गाव, अन्नछत्रांचं आमंत्रण, पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखलं. त्याने अंगठी ओळखली. खूण म्हणून लाडवाचं ताट दाखवलं. मामा भाच्याला आणि सुनेला घेऊन घरी आला आणि घरी आल्यावर सासूने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला. आणि सून काय म्हणते? ही सगळी मंगळागौरीची कृपा. म्हणून मग ती सासूला हे व्रत कसं करावं ते सांगते. वयाने लहान असलेली व्यक्ती सुद्धा गुरु होऊ शकते. सुनेला हे महत्व प्राप्त झालं ते तिच्या गुणांमुळे. या कथेत अनेक अद्भुत गोष्टी आहेत. युद्ध आहे, रहस्य आहे, लहान मुलांच्या गोष्टीत असतात त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याचबरोबर शिकवण आहे. तेव्हा ही गोष्ट मुलींनाच नव्हे तर मुलींना सांगायलाच हवी. थोडी नव्या पद्धतीने सांगायला हवी. या गोष्टीत बघा, प्रत्येक व्यक्तीसमोर संकट आहे म्हणून ते नुसत्या परमेश्वराला हाका मारत नाहीत. दे रे हरी खाटल्यावरी असं चित्र इथे दिसत नाही. सगळे आपापल्या परीने प्रयत्न करत राहतात. हेही खूप महत्वाचं आहे. व्रत म्हणजे तरी काय? श्रद्धा आणि शिस्त यांचा संयम आहे. पुढच्या पिढीला आपल्या परंपरांची नीट ओळख करून दिली तर जेनझीज पिढी सुद्धा याकडे सकारात्मकतेने बघेल. तुम्हाला काय वाटतं याविषयी हे आम्हाला नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी काय करायचंय तेही सांगा. आपल्या मुलांनाही सांगा. कारण आपली संस्कृती आपल्या तरुण पिढीकडे, पुढच्या पिढीकडेही जायला हवी. त्यामुळे त्यांनाही सांगा. आणि तुम्ही सुद्धा असेच वेगवेगळे भाग बघायचे असतील तर मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.